निवडणूक आयोग नामक संस्था केवळ रसातळाला गेली नाही तर त्याही पेक्षा खाली गेली आहे असं जे वारंवार विरोधकांकडून बोललं जातं, अगदी त्याच पद्धतीची विधानं आता सत्ताधारी सुद्धा करू लागलेत. आणि हे आरोप स्वतः आयोग सुद्धा वारंवार सिद्ध करतंय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत आयोगाचा गलथान कारभार आणि गोंधळ समोर आलाय, तो अक्षम्य आणि चीड आणणारा आहे असं आता मतदार सुद्धा बोलू लागलेत. कारण 2 डिसेंबरच्या सकाळी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एक धक्कादायक निर्णय जाहीर केला. तो म्हणजे 2 डिसेंबरला होत असलेल्या निवडणुकांचे मतदानाचे निकाल सुद्धा 20 डिसेंबरचं मतदान पार पडल्यानंतर म्हणजे 21 डिसेंबरला जाहीर होणार. पण 2 डिसेंबरला पार पडणाऱ्या निवडणुकांचे निकाल पुढे का ढकलण्यात आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज्य निवडणूक आयोगाच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय असतात आणि निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असताना देखील संविधानाच्या आधारे त्याला स्वतंत्रपणे मिळालेल्या अधिकारांचा वापर हा आयोग करतोय का, की निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखालीच निर्णय घेतोय, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉइंट मधून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. सगळ्यात आधी तर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा जो काही गोंधळ उडालाय तो आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय. 2 डिसेंबरला राज्यभर सर्वत्र नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडणार होत्या. पण मतदानासाठी अगदी काहीच तास शिल्लक असताना आदल्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबरला काही ठिकाणच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आल्या. या निवडणुका 20 डिसेंबरला पार पडल्यानंतर 21 डिसेंबरला त्याचे निकाल येतील असं आयोगाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर अनेक सत्ताधारी नेत्यांसह मतदार, उमेदवार, कार्यकर्ते या सगळ्यांनीच निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली. पण हा गोंधळ कमी की काय म्हणून यानंतर पुन्हा एकदा एक निवडणूक आयोगाकडून निर्णय जाहीर करण्यात आला. खरं तर राज्य निवडणूक आयोगाकडे फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याची जबाबदारी असते. बाकी लोकसभा, विधानसभा या निवडणुकांची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगावर असते. असं असताना सुद्धा जवळजवळ 5 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतायत आणि एवढ्या मोठ्या गॅप नंतर सुद्धा पार पडत असणाऱ्या निवडणुकांमध्ये अनपेक्षित असा गोंधळ आणि गलथान कारभार सुरू असल्याचं आपण सगळेजण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय. पण या सगळ्या गोंधळानंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली, राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय. कारण ही इतकी अनपेक्षित गोष्ट आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये राज्यात तरी कधीच पाहायला मिळाली नव्हती असं अनेक अभ्यासकांचं आणि तज्ज्ञांचं मत आहे. आणि या सगळ्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वतः राज्य सरकार हे निवडणूक आयोगाच्या विरोधात तक्रार करण्यासाठी जाणार असल्याचं देखील समोर आलं. या आधीचा जर निवडणुकांचा इतिहास पाहिला तर कोणत्याच निवडणुकीत असं दिसून आलं नाहीये की राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्य सरकारच तक्रार करतंय. पण ही परिस्थिती यावेळेच्या तेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतीत पाहायला मिळाली आहे. पण 2 डिसेंबरला पार पडणाऱ्या निवडणुकांचे निकाल पुढे का ढकलण्यात आलेत, तर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. त्यामध्ये असं सांगण्यात आलं की जर 2 डिसेंबरला पार पडणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे 3 तारखेला जाहीर केले तर त्या निकालाचा थेट प्रभाव हा 20 तारखेला पार पडणाऱ्या निवडणुकांच्या निकालावर दिसून येईल. त्यामुळे या मतदानाची मतमोजणी देखील 21 डिसेंबरला पार पडणार आहे. यामुळे 2 डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल सुद्धा तोपर्यंत पाहायला मिळणार नाहीयेत. म्हणजेच 20 डिसेंबरचं मतदान पार पडल्यानंतरच या निवडणुकांचे देखील एक्झिट पोल पाहायला मिळणार आहेत. या सगळ्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यावर बोलताना म्हटलंय की अशा प्रकारे पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत आणि हे यंत्रणांचं अपयश असून निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यतिरिक्त विरोधकांनी सुद्धा निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे निवडणुकांचा खेळ खंडोबा झाला असून निवडणुका म्हणजे पोरखेळ झालाय असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. तर देशात मनमानी सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाची नेमकी जबाबदारी काय असते, तर राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त आणि घटनात्मक अधिकार प्राप्त असणारी संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच 3ऱ्या स्तरावरील शासन व्यवस्थेच्या निवडणुकांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगावर असते. खरं तर 1992 पूर्वी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या त्या वेळेच्या संबंधित राज्य सरकारकडून घेतल्या जात होत्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थांना कायदेशीर मान्यता मिळावी आणि राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत त्यांना योग्य ते स्थान मिळावं यासाठी 1992 मध्ये संविधानात 73 आणि 74व दुरुस्ती विधेयक करून बदल करण्यात आला.
यानंतर कलम 243 के आणि कलम 243 ZA च्या माध्यमातून प्रत्येक राज्यात राज्य निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था स्थापन करण्यात आली. या सगळ्या राज्यातील निवडणूक आयोगांना पंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणं आणि स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुका घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं, त्या संबंधित मार्गदर्शन आणि देखरेख करण्याचे अधिकार देण्यात आले. महाराष्ट्रात 73 आणि 74वी दुरुस्ती लागू झाल्यानंतर 26 एप्रिल 1994 रोजी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगात राज्य निवडणूक आयुक्त असतात. त्यांची नेमणूक ही राज्यपाल करतात आणि राज्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा 5 वर्षांसाठी निश्चित असतो. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या पद्धतीने आणि कारणास्तव पदावरून दूर केलं जाऊ शकतं, अगदी त्याच प्रकारे राज्य निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या पदावरून दूर केलं जाऊ शकतं. पण आतापर्यंत आपण अशा प्रकारे कोणताही निर्णय पाहिला नाहीये ज्यामध्ये आतापर्यंतच्या कोणत्याही निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्यात आले. तर दुसरीकडे न्यायमूर्ती वर्मा हे दिल्ली उच्च न्यायालयात पदावर कार्यरत असताना त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड आढळली होती. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव हा लोकसभेत मंजूर झाला. मात्र त्या बाबतीत आजपर्यंत कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली दिसत नाही. घटनात्मक तरतुदीनुसार शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं नियंत्रण, मार्गदर्शन आणि देखरेख करण्याचे अधिकार हे राज्य निवडणूक आयोगाकडे असतात. आता विविध स्थानिक स्वराज्य संस्था कायद्यांनुसार राज्य निवडणूक आयोग स्वतंत्र मतदार याद्या तयार करत नाही. खरं तर मतदार याद्या तयार करण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाला होता. मात्र राज्य शासनाने 90च्या दशकात कायद्याद्वारे केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्या स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्यांचा उपयोग राज्य निवडणूक आयोग करतं आणि याच याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विभागणीप्रमाणे विभागल्या जातात. यासोबत राज्य निवडणूक आयोगावर सर्व मतदारसंघांची प्रभाग रचना करण्याची देखील जबाबदारी असते. प्रत्येक निवडणुकीपूर्वी म्हणजे साधारणतः प्रत्येक 5 वर्षांनी ही प्रभाग रचना केली जाते. मात्र या प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सुद्धा अनेकदा निवडणूक आयोगावर टीका होत असते. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षांच्या सोयीनुसार प्रभाग रचना जाहीर करतं आणि याचा अप्रत्यक्षपणे फायदा सत्ताधारी पक्षांना होतो असंही बोललं जातं. त्यामुळे निवडणूक आयोग खरंच स्वायत्त संस्था आहे का की कोणाच्या दबावाखाली काम करतं, हा प्रश्न उपस्थित होतो. राज्य निवडणूक आयोगाला राज्यातील राजकीय पक्षांची नोंदणी करून घेण्याचे आणि ती नोंदणी रद्द करण्याचे सुद्धा अधिकार आहेत. 2005 पासून महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांसाठी म्हणजेच केंद्रीय निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्षांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवार उभं करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये नोंदणी करणं हे अनिवार्य केलंय. याशिवाय राज्य निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व राजकीय पक्षांसाठी समान संधी निर्माण करण्याचं सुद्धा काम करतं. हे काम राजकीय पक्षांच्या सहमतीने ठरवलेल्या आचारसंहितेच्या काटेकोर पालनाद्वारे सुनिश्चित केलं जातं. या होत्या राज्य निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण आणि प्राथमिक जबाबदाऱ्या. पण तुम्हाला काय वाटतं की निवडणूक आयोग खरंच स्वतंत्र आहे का की कोणाच्या दबावाखाली आपले निर्णय जाहीर करतोय? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.